हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही हॅपी आणि हेल्दी असाल. आम्ही देखील आहोत. आजचा जो हा व्लॉग आहे तो म्हणजे छोटा का झाला आहे त्याचं आधीच कारण मी तुम्हाला सांगते की माझ्याकडून ना काहीतरी गोष्टी डिलीट करण्यामध्ये ह्या दिवशीच्या बऱ्याच क्लिपिंग्स ह्या डिलीट झालेल्या आहेत. सो ॲक्च्युली मी आधी तोच विचार करत होते की मग मी हा छोटा होतो तर पोस्ट करू का नको, पण मला गॅप करायचा नव्हता अजिबातच. ऑलरेडी मी सुरू केलं आहे तेव्हापासून 3-4 वेळेला माझा गॅप झालेला आहे चॅनल सुरू केलं आहे तेव्हापासून, आणि मला तो करायचा नव्हता. सो आय थॉट की चला पण त्यानिमित्ताने कनेक्ट तर होऊ आणि आपले काहीतरी छान गप्पा होतील. तर सुरुवात झालेली आहे. ही जी सिंकमधली भांडी आहेत ती माझी आज जी कामाला येते ती मावशी, तिच्याकडून काही थोडीशी खराब राहिली होती घासायची, तर ती आता मी परत घासून घेणार आहे. मी शक्यतो नाही बोलत काही मावशींना आणि नाही शक्यतो काही सांगत. अगदीच काहीतरी डोक्यात गडबड चालू असेल, माणूस आहे आपण देखील, तरच मी दुसऱ्या दिवशी काहीतरी म्हणते की राहिलं होतं किंवा काय. पण अदरवाईज मला वेळ असेल तर मी करते किंवा मग मी त्यांना परत ठेवून देते घासायला, मला जर का त्याची गरज नसेल त्या भांड्याची तर. आणि मग होऊन जातं, म्हणजे ते शांतपणे ती गोष्ट हँडल होऊन जाते. आता संध्याकाळचं माझं सगळी जी क्लिनिंगचं रुटीन असतं ते झालेलं आहे. आणि आता मी इथे कट करून घेते आहे मेलन, म्हणजे आपण टरबूज म्हणतो त्याला मराठीमध्ये. आता ही सगळी उन्हाळी फळं आपण खूप खायला पाहिजेत, कारण की त्याच्यामुळे आपल्या शरीराला आतून हायड्रेट राहण्यासाठी खूप मदत होते. आणि त्याची जी सालं असतात ना तर ती टाकू नका. ती छानपैकी ना मी स्किनवरती माझ्याही आणि वेणूच्याही मस्तपैकी अशी थोडीशी हलकी हलकी रब करते. त्यांनी छान थंडावाही मिळतो आणि स्किनचं टॅनिंग कमी व्हायला पण मदत होते. आता डायरेक्ट डिनर नंतरच तुमच्याबरोबर हे शेअर करते, कारण मी जसं म्हणलं की मधल्या काही क्लिपिंग्स होत्या. मी ॲक्च्युली त्या दिवशी जे काही डिनर बनवलं होतं प्रिपरेशन ते सगळं शूट केलं होतं स्वयंपाक, आणि ते सगळं माझ्याकडून डिलीट झालेलं आहे. सो आता ते डायरेक्ट मी शेवटचं जे आपलं नाईट क्लिनिंग असतं किचनचं तेच माझ्याकडे राहिलेले क्लिपिंग्स जे तुमच्याबरोबर शेअर करते आहे. आपण सगळ्याजणी ही गोष्ट करतच असतो की किचन ओटा स्वच्छ करणं आणि जी काही सिंकमध्ये भांडी असतील तर ती सगळी स्वच्छ करून घेणं. आणि ह्याच्यामुळे ना खरंच एक दुसऱ्या दिवशी जी सुरुवात आहे ना ती आपली छान होते, कारण सकाळी सकाळी जर आपल्याला हे सगळं असं पसरलेलं दिसलं तर खूप तिथूनच वैताग सुरू होतो, आणि एकदा सकाळ तशी झाली तर मग पुढे दिवस तसाच जातो. त्याच्यामुळे रात्री थोडंसं, म्हणजे माझं तर असं असतं की थोडा लेट झाला तरी चालेल पण हे आवरायचं. अगदी इन केस की काहीतरी बरं नाही वाटत किंवा दुसरं काहीतरी काम समोर असं आलं की जे आधी केलंच पाहिजे, तर मग तेव्हा या गोष्टी मी ठेवून देते. अदरवाईज मग हे मी कंप्लीट करते. आणि सिंक पण आपण सगळ्याजणी करतच असतो साफ, पण असा एक वेगळा ब्रश नक्की करा की ज्याच्यामुळे ना खूप सोपं होतं. बारीक सारीक ठिकाणी त्याचे ब्रिसल्स जातात आणि कुठे कुठे जर काही खरकटं अडकलं असेल तर ते छानपैकी सगळं क्लीन होतं. आणि ती जी मधली जाळी आहे ना तर ती उचलून पण त्याच्या खाली खूप वेळेला ना असं चिकट चिकट झालेलं असतं, कारण आपण तुपकट तेलकट सगळं धुत असतो. तर ते करायचं. आणि एक 2 दिवसाआड तुमच्याकडे कितपत स्वयंपाक होतो आणि भांडी घासली जातात यावर डिपेंड आहे की रोज करायचं किंवा काय. पण थोडंसं गरम पाणी तिथून टाकत जा. पण खाली जर प्लॅस्टिकचा पाईप असेल तर थोडंसं जपून कोमटच टाकत जा, कारण की नाही तर तो पाईप खराब होऊन जातो आणि तो फाटतो. कारण माझ्या आधीच्या घरी हा अनुभव मी घेतलेला आहे. 1-2 वेळेला माझ्याकडनं थोडंसं कडक पाणी ओतलं गेलं आणि तो पाईप फाटला होता. तर तेव्हापासून मग मी ते कोमटच करते. आणि हे तुपाची बरणी मी 2-3 वेळेला घासते आहे, कारण की ते जे ओशटपणा असतो तो जायला थोडासा वेळ लागतो. कोमट पाण्यामध्ये 2 दिवस ते घासत राहावं लागतं, तेव्हा ती छान क्लीन होते. आणि आज आता माझा हा दिवस आहे की मी ह्याच्यामध्ये घालणार आहे ड्रेनेक्स. तर हे पण आपण आठवड्यातून 15 दिवसातून जसा तुमचा किती सिंकचा वापर होतो आहे त्याप्रमाणे करायला पाहिजे. शक्यतो तर माझ्याकडून तर नाहीच खाली जात सिंकमध्ये काही खरकटं, पण तरी बारीक सारीक काहीतरी कण असतात की जे मिसआउट होऊन जातात. तर हे ड्रेनेक्समुळे साफही होतं, झुरळं अजिबात येत नाहीत. त्यामुळे हे डेफिनेटली करायला पाहिजे आणि ह्याचा खूप फायदा होतो. आता नेक्स्ट डे प्रिपरेशन पण करून ठेवते, कारण पालक घेतला होता तर म्हणलं चला आपण त्याची पानंही सगळं व्यवस्थित सॉर्टिंग करून, तसं तर ऑनलाईन आपण घेतलं तर खालती जे काय त्याची मुळं वगैरे असतात ती सगळी क्लीन करूनच येतात, त्याच्यामुळे निम्म्याधिक जास्त कामं आपल्याला करावीच लागत नाहीत, ती झालेली असतात.
पण त्याची ती उरलेली जी सगळी देठं असतात तर ती पण कट करून आणि छान असं टिश्यू पेपर लावून ठेवलं ना की मग जास्त दिवस छान पालेभाजी टिकते, म्हणजे कोणतीही भाजी टिकते. आणि कारण एकदम तर तेवढी वापरली जात नाही माझ्याकडे, कारण बऱ्याचदा सुधन्वाचं जेवण ऑफिसमध्येच असतं, त्याच्यामुळे मग मला एकदा भाजी घेतली की ती डिपेंड्स ऑन दॅट क्वांटिटी 2-3 वेळेला जाते आठवड्याभरामध्ये. सो हे सगळं असं व्यवस्थित सॉर्टिंग करून रात्रीच ठेवलं की सकाळी सोपं जातं. आणि मला काय होतं की रात्री हे सगळ्या गोष्टी बघितलेल्या असल्या की सकाळी उठल्यावर मला ना लक्षात असतं की हां माझ्याकडे हे आहे फ्रीजमध्ये, सो मी ह्याचं काहीतरी बनवू शकते डेफिनेटली. नाहीतर मग बऱ्याचदा मी विसरून जाते गोष्टी फ्रीजमध्ये ठेवलेल्या असतात त्यामुळेच मी जास्त गोष्टी डंप पण नाही करत फ्रीजमध्ये. खूप एकदम काहीतरी सामान घेतलं आहे आणि ते भरलं आहे नाही करत, कारण की माझ्याकडून खूप गोष्टी बऱ्याचदा विसरल्या जातात आणि रोज मी तितक्या वेळेला सगळं फ्रीजमधलं काढून नाही बघत. आणि आलं पण सगळं धुवून ठेवते, म्हणजे ते उद्या सकाळी कोरडं झालेलं असेल आणि मग त्याचे काप करून गवती चहाबरोबर ठेवून देता येतील. अशा पद्धतीने थोडंसं रात्रीचं प्रिपरेशन सगळ्या गोष्टींचं केलेलं आहे. आणि हा जो कोट आहे माझ्या घरामध्ये हा मी रोज रात्री झोपताना वाचते, जो मला मोटिवेट करतो. चला पुन्हा भेटूया, बाय.